आषाढी एकादशीच्या निमित्तानं फ्रावशी अकॅडमीच्या वतीनं अनोखा असा वारीचा जो सोहळा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आपण आता फ्रावशी अकॅडमीच्या बॉईज टाऊन स्कूलच्या मैदानावर आहोत आणि आपण बघू शकतात माझ्या मागे की असंख्य विद्यार्थी जे आहेत ते वारकरी वेशभूषा परिधान करून या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं म्हणजे आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, वारकरी परंपरेचा हा उत्साह आपल्याला बघायला मिळतो। वारी जी आहे ती या महाराष्ट्राच्या संत परंपरेची, वारकऱ्यांची एक अनोखी अशी परंपरा आहे आणि दरवर्षी अनेक भाविक जे आहे, लाखो भाविक जे आहे ते वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत आणि पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। हे विद्यार्थी देखील ह्या संस्कृतीची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात। फ्रावशी अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी या अनोख्या अशा सोहळ्याचं आयोजन केलं जातं। उत्साहाचं असं वातावरण या संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला दिसून येतं आहे। ज्या पद्धतीनं वारीमध्ये रिंगण सोहळा आयोजित केला जातो, महिला फुगड्या खेळतात, त्याच पद्धतीनं या विद्यार्थ्यांना देखील आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व्हावी, संत परंपरेची ओळख व्हावी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जो आहे तो या पालखी सोहळ्यामधून दिला जावा, या दृष्टिकोनातून फ्रावशी अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी अनोख्या अशा या सोहळ्याचं आयोजन केलं जातं। काही विद्यार्थी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। काय सांगशील तू आज या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे? चांगलं वाटतंय खूप। काय वेश परिधान केलेला आहे तू? आम्ही वारकरी बनलेलो आहे, आम्ही सगळे मित्र वारकरी बनलोय। कसं वाटतंय दरवर्षी शाळेच्या वतीनं हा उपक्रम आयोजित केला जातो? चांगलं वाटतंय खूप। काय शिकायला मिळतं या उपक्रमातून? ह्याच्यामुळे आपल्याला देवाधर्माचं करायला भेटतं खूप आणि चांगलं वाटतं खूप करायला। कशी तयारी तुम्ही या सोहळ्यासाठी करत असतात? आम्ही खूप चांगली तयारी करतो, आम्ही भारतीय संस्कृतीला फॉलो करतो। तुम्ही कशी तयारी केली? हा सोहळा आज साजरा होतोय, कसं वाटतंय? आम्हाला खूप चांगलं वाटते। तुला कसं वाटतंय हा सोहळा? नमस्कार, मी आराध्या कुलकर्णी। मी 9वीपासून मी अनेकदा इकडे आलो, अनेकदा या दिंडीत भाग घेतला, पण मला काहीच असं वाटलं नाही की आपण विठुरायासोबत नाही असं, कारण की दरवेळेस आमच्यासोबत विठुराया अनेक संत एकत्र आलेले असं आम्हाला जाणवतं आणि अत्यंत प्रसन्न वातावरण राहतं। आपण बघितलं की विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। टाळ, विणा, मृदुंग घेऊन विद्यार्थी आज सहभागी झालेले आहेत। काय सांगशील? विणा आहे तुझ्याकडे, कशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी सांग? हा असा सोहळा पंढरपुरासारखं अवतरून आलेला आहे, तरी आमची सगळ्यांची मेहनत, आमच्या शिक्षक वर्गांची मेहनत सफलतेने आलेली आहे आणि इथे पंढरपूर अवतरून आलेलं आहे। सगळे रिंगणची मजा घेत आहेत, फुगड्यांची मजा घेत आहेत आणि इथं विठू नामाचा जयघोष जोरात करा एकदा सर। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आपण बघितलं की रामकृष्ण हरीचा जयघोष, वरतून पाऊस जरी सुरू असला तरी जराही उत्साह या विद्यार्थ्यांचा कमी झालेला नाही। अतिशय सुंदर असं आयोजन या फ्रावशीच्या मैदानावर आपल्याला दिसून येतं। इथं विद्यार्थिनी आहेत, अतिशय उत्साहामध्ये फुगडीचा आनंद, विठू नामाचा जयघोष, हरिनामाचा जयघोष करत या ठिकाणी अतिशय आनंदपूर्ण वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात, भक्तिमय वातावरणात हा सोहळा या ठिकाणी रंगताना आपल्याला दिसतो आहे। आपण माझ्या मागे जर पाहिलं तर पालखी देखील या ठिकाणी विराजमान करण्यात आलेली आहे आणि या विद्यार्थी असतील, शाळेचे शिक्षक असतील आणि नागरिकांसाठी दर्शनाचे देखील या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत। शिक्षक देखील या सोहळ्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत। अतिशय उत्साहपूर्ण अशा या वातावरणात या शाळेचे जे संचालक आहेत रतन लत, ते देखील या सोहळ्यामध्ये स्वतः उत्साहात सहभागी झालेले आपण बघू शकतो। स्वतः रतन लत फ्रावशी अकॅडमीचे संचालक या फुगडीच्या या वारीच्या रिंगण वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतात की ते फुगडी खेळत आहेत, फुगडीचा आनंद ते घेत आहेत। आपण या सोहळ्याचं दृश्य आपलं महानगरच्या माध्यमातून आणि
अप्रतिम सुंदर सोहळा प्रवेशी टाऊन अकॅडमीमध्ये दरवर्षी साजरा होतो. आषाढी जवळ येते आणि पंढरपूरला प्रत्येकाला जाता येत नाही आणि आपली संस्कृती वाचवण्यासाठी आणि आपली संस्कृती एवढी सुंदर आहे का त्याला नर्चर करण्यासाठी ह्या मुलांनी मोठ्या संख्यामध्ये येऊन पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं एकंदरीत का आषाढी एकादशी विठ्ठलाच्या चरणी आपण स्वतः तिकडे जाऊ शकत नाही सोलापूरला आणि विठ्ठलाकडे. तर मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक दिंडी रिंगण तयार करून आपली श्रद्धा आणि आपले जे प्रेयर्स आहे तिथपर्यंत पोचले पाहिजे. आणि प्रत्येक मुलामध्ये एक मला वाटतं एक आतून आत्मीयतेने विठ्ठलाचरणी एक श्रद्धा आहे ती एकंदरीत इकडं दिसून येते. सर, तुम्ही शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहात. या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला असं वाटतं की या ज्या परंपरा आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये जपल्या जाव्यात, त्याकरता पुढाकार घेणं आवश्यक आहे शासनाने की या परंपरा जपल्या जाव्यात, हे कार्यक्रम साजरे केले जावेत. मला असं वाटतं प्रवेशी टाऊनने सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा, नगरपालिकेच्या शाळासुद्धा आणि प्रायव्हेट स्कूलसुद्धा हळूहळू याच्यामध्ये येतील. मला असं वाटतं का आपलं जे कल्चर आहे, आपलं जे हिंदुत्व आहे ते आपण त्याला नर्चर केलं पाहिजे, त्याला जोपासलं पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे. तर अनेकदा टीका होती की इंग्लिश शाळेमुळे मराठी संस्कृती मागे पडते, तर आपण वेगळं चित्र दाखवून दिलं आहे. भाषा एक माध्यम आहे. महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याला सांभाळणं, त्याला नर्चर करणं आणि त्याची काळजी घेणं. कारण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे मुळात अभिमानाची संस्कृती आहे, देशाची संस्कृती आहे. बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातनं सुरू झालेल्या आहेत आणि मला वाटतं या छोट्या मुलांपासून हा संदेश खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतो आहे आपल्या देशात. बघितलं आपण विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण, हरिनामाचा जयघोष. मुसळधार पाऊस सुरू असला तरीही कोणताही पाऊस सुरू आहे, विद्यार्थी भिजतायत, पण तो त्यांचा उत्साह आपण जर बघितला. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक.